आनंद आला रे आला की गगनाला जणू काही हातच टेकले अशा थाटामध्ये, अशा घमेंडीमध्ये आपण जगतो. त्याला इगो म्हणतात. आणि या इगोमुळे आपण फुकट जातो. हे मला सांगायची गरज नाही, मला सगळं कळतं. तू कोण सांगणार? इगो. जरा काही 4 गोष्टी आपल्या जवळ आल्या की आपण समोरच्याला म्हणतो तू कोण, मी तुला ओळखत नाही. इगो. तर हा जो युगो आहे तो भल्या भल्याना युगोनं संपवून टाकलेला आहे. तिथं आपलं काय? आणि म्हणून हा जो युगो आहे, काही जणांना ज्ञानाचा युगो होतो, काही जणांना आर्थिक स्थितीचा युगो होतो, कुणाला सौंदर्याचा युगो होतो, कुणाला आपल्या बौद्धिकतेचा युगो होतो, कुणाला कशाचा युगो होईल हे सांगता येणार नाही. आणि ज्याला ज्याला युगो आला, ज्याला ज्याला अहंकार आला तो संपला. रावणाला पण युगो होता. चक्रवर्ती सम्राट आहे मी, आणि चक्रवर्ती सम्राट, आणि माझी आई वाळूची पिंडी तयार करते आणि शंकराची पूजा करते, चालणार नाही. प्रत्यक्ष शंकराला घेऊन येईल. युगो. दुर्योधनाला युगो आला. अरे आम्ही 100 आहोत, 100, आणि हे तर 5 आहेत. माझा बाप चक्रवर्ती सम्राट आहे, त्याचा मुलगा मी दुर्योधन आहे. त्यामुळे हे कृष्ण काय सांगतो मला? पांडवांना जमीन दे, 5 गाव दे. अरे सुईच्या नौकावर मावेल एवढी पण नाही देणार. युगो. हा युगो सोडत नाही आपल्याला. हा युगो आपल्यातला जायला पाहिजे असेल तर आपल्याला तो आनंद पचवता आला पाहिजे. आनंद पचवा, दुःख झेला. आणि आनंद आणि दुःख असा संमिश्र प्रसंग येतो त्यावेळी स्थितप्रज्ञ राहा. ही क्षमता आपल्या अंतःकरणामधली डेव्हलप करा. त्याच्यासाठी हा भक्तिरूपी व्यायाम करा.